सकल सद्भक्तगण आणि विशेष करून आज कथा प्रारंभ होत आहे। आज पहिला दिवस या सर्व संगीताचा सेवा देत असणारे अत्यंत सुंदर गायन करणारे आमचे गोविंद पवार सरजी आणि सिंथ वादन सेवा देत असणारे हरिकुमारजी, उत्कृष्ट तबला वादन करून सेवा करत असणारे आमचे दिनेश पोखरकरजी, पॅड वादन करत असणारे आमचे गणेश बंडगरजी, अशा या सर्व कलाकारांबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा। माईकचा सेवा देत असणारे त्यांचं नाव काय? झुंजारे। आम्हाला तुम्हाला आता 7 दिवस झुंज आहे। किरण झुंजारे त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा। गळा दबल्याने आवाज यायले पहिला दिवस। पवार जे असतील, कुमार जे असतील, पोखरकर असतील, बंडगर असतील, हे सगळे आजच मला त्याने पाहिलेत, मी त्यांना आजच पाहिले, तरी सुद्धा प्रथम दिवसाचं प्रथम भजन अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडलेले। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या। आणि तुम्ही सुद्धा एवढ्या लवकर पहिल्याच दिवशी मंडप भरील असं मलाही वाटलं नव्हतं। तुमचं कौतुक नाही, आलमलाचं कौतुक नाही, पण आलमला हे कसं झालंय, मला तर असं वाटतंय जिंतूरकर महाराजांचं माहेर घर झाल्यासारखं झालंय। कारण माझ्या जीवनाच्या इतिहासामध्ये आज चौथी कथा, तेच व्यासपीठ, तेच ठिकाणी ग्रंथ ठेवून पूजन करून सुरू केलेलं पहिलं गाव माझ्या जीवनात आलमला आहे। शिवमहापुराण ग्रंथ किती सांगावं, गोडवा भरपूर आहे, किती ऐका संपणार नाही। मी नेहमी सांगत असतो, सांगणारे संपतील, ऐकणारे संपतील, माझं शिवमहापुराण कथा मात्र संपणार नाही। कारण त्या कथेमध्ये तेवढं गोडवा आहे। मला काही मान्यवरांनी विनंती केली, त्याच्यात आमचे बसवेश्वरप्पा आहेत। महाराज मी ऐकलोच नाही, तुम्ही पुन्हा पहिल्यापासून कथा सुरू करा म्हणजे। खर तर ही कथा कशी आहे, फार गोडवा आहे या कथेमध्ये। प्रत्येक कथा काय सांगतो, रामायण काय सांगतं, श्रीमद भागवत कथा काय सांगतं, पण हे शिवमहापुराण काय सांगतो, तुला जर माझी कथा श्रवण करायचं असेल तर 7 दिवस अनुष्ठान करून
तू स्वतः शिव होऊनच माझं स्मरण करावं लागेल, तेव्हा तुला कथा लागेल. म्हणून स्वतः शिव हो. आता स्वतः शिव कसं व्हायचं महाराज?